त्यामुळे आता राजकीय घडामोडींकडे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबाबतची तक्रार करुणा शर्मा यांनी ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती। त्यानंतर न्यायालयानं धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावली। याबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे। मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत जे शपथपत्र दिलं जातं त्यात पत्नी राजश्री मुंडे आणि 3 मुली तसंच करुणा शर्मा यांच्या 2 मुलांचा उल्लेख केला होता। मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता। धनंजय मुंडेंनी ही माहिती दडवल्याबाबत शर्मा यांनी तक्रार केली होती। आज या संदर्भात याचिकेवरती आज सुनावणी आहे। निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा थेट आरोप यामध्ये करुणा शर्मा यांनी केलेला आहे। इतकंच नव्हे तर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांनी या संदर्भात धनंजय मुंडे यांच्यावरती केलेले आहेत आणि आज या संदर्भातली महत्त्वाची सुनावणी आहे। त्यामुळे आज या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात। स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, काय अधिक माहिती? विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार जी आहे ती करुणा शर्मा यांनी ऑनलाईन पद्धतीने केली होती। त्यानंतर न्यायालयाने धनंजय मुंडे यांना याबाबत नोटीस देखील बजावली। आज याबाबत सुनावणी होणार आहे। करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख शपथपत्रात केला नसल्याचा जो आरोप शर्मा यांनी तक्रारीत म्हटले आणि त्याच अनुषंगाने आज परळी न्यायालयात ही सुनावणी दुपारी 2च्या दरम्यान होणार आहे। आणि या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण गेल्या काही दिवसात आपण जर बघितलं तर करुणा शर्मा यांच्याकडून विविध आरोप केले जात होते आणि त्याच अनुषंगाने आज जी देखील सुनावणी आहे ती महत्त्वाची असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी स्वानंद।